चरणात हे मायने करायचं आहे तुमचं माझं नातं हे मायने करायचं आहे तुमचं माझं नातं हे माय बापा तुझ्या चरणात मग हीच माझी मानवंदना अरे माय बापा तुझ्या चरणात आणि हीच माझी मानवंदना या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री सार्वजनिक गणेश मंडळ सावर्डे आयोजित शक्ती आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटे श्रीनाथ मंडळ शाहीर राजेश निकम मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय वेदा नृत्य कला पथक रामोंड वेताळवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः माझ्या आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना या ठिकाणी त्याला धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की आज आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येने आजच्या या कार्यक्रमाची मजा घेत आहे आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानेन श्री सार्वजनिक गणेश मंडळ सावर्डे या मंडळाने या छोट्याशा कलाकाराला या अजान कलाकाराला या सेवेची संधी दिलेली आहे प्रथमतः या ठिकाणी मित्रांनो आपले लाख लाख आभार मानतो आणि सांगायला एक अभिमान वाटतो की आज या मंडळाला तब्बल 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने गेली 50 वर्ष कोकणची लोककला सांस्कृतिक वारसा हे मंडळ जोपासत आहे आणि गेली 50 वर्ष या भव्य दिव्य प्रांगणामध्ये कोकणची लोककला शक्तितुरा या कलेचे या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आणि म्हणून
या रंगभूमीवरती नामवंत गुणवंत या ठिकाणी शाहीर मातब्बर शाहीर मंडळी होऊन गेले आणि आज प्रथमतः या छोट्याशा कलाकाराला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी आपले आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो या मंडळाचे आधारस्तंभ आणि स्फूर्तीस्थान स्वर्गीय बाळकृष्ण पवार सर्वांचे दादा यांना या ठिकाणी प्रथमतःच भावपूर्ण आदरांजली वाहतो. तसेच सावर्डे म्हटलं की शिक्षणाची पंढरी आणि ही पंढरी ज्यांनी उज्ज्वलित केली या सावर्डे गावचे सुपुत्र स्वर्गीय आदरणीय गोविंदरावजी निकम साहेब या देखील या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि त्यांचाच वारसा आज या मंडळाला ज्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभतं ज्यांचं सहकार्य लाभतं ते तुम्हा आम्हा सर्वांचे या तालुक्याचे या भागातले लोकप्रिय आमदार आदरणीय शेखरजी निकम सर यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो या मंडळाची एक खासियत आहे की गेले 50 वर्ष सामाजिक असेल शैक्षणिक असेल तसेच सांस्कृतिक असेल अशा अनेक प्रकारचे उपक्रम मित्रांनो या मंडळाने या ठिकाणी राबवलेले आहेत. आणि म्हणून या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार कार्याध्यक्ष सहसचिव आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी याला देखील या छोट्याशा कलाकाराचा मानाचा मुजरा असणार आहे. मित्रांनो आता राहिलं गणपती मानाचा आहे ना आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार बाई विकासची लांबोरे बुवा बोलायला गेल्या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा माझे चांगले मित्र आहेत मान देतो बुवाला मान सन्मान त्यांचा करतो. आणि म्हणून शाहिराने देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम आदरणीय विजयजी निकम आदरणीय राकेश जाधव यांच्या देखील चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मौनाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय मित्रांनो द्यायला आशा बाळगतो. पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटोसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी गणपती बाप्पाच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीची सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम वंदन माझे माय पित्याला दुसरे वंदन माझे माझ्या सद्गुरु चरणा मग तिसरे वंदन माझे तिसरे वंदन माझे तिसरे वंदन माझे माझ्या गुरु चरणाला आणि चौथे वंदन माझे या माझ्या बसलेल्या साऱ्या रसिक जना. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे श्री विजय भुवड सावर्डे भुवडवाडी माजी ग्रामपंचायत सदस्य व्यावसायिक सावर्डे उद्योजक आहेत. दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय मनाचा मुजरा करतो. तसेच आज माझा भाऊ खास करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मुंबईमध्ये अगदी मुंबई पासून गावापर्यंत मला त्याची सावंतची साथ मिळते असा सर्वांचा आमचा लाडका सर्वांच्या परिचयाचा आमच्या राजूदादा पटेल देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. शागिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो हे रसिका
आज ही छोटीशी नौका, आज हा छोटासा शाहीर, हा छोटासा कलाकार, ही छोटीशी नौका या जनसागरामध्ये तरंगत आहे. आणि म्हणून रसिक राजा, ही विनवणी, ही स्तवन, हा अजान देखील तुझ्या चरणावरती ठेवतोय. बुवा, तुमचं पण जरा कान आता इकडे लावा. आणि म्हणून स्तवन मित्रांनो गातोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे आज या सभारणात रसिका मी तुझ्या सेवेसाठी आलो. मायेचा आशीर्वाद तव चरणावर घेता. अरे मी आज मोहून गेलो. प्रेम भक्तीच्या सागरात, अरे प्रेम भक्तीच्या सागरात मी सदा नित्य न्हालो. मग पाहून तुमची प्रेमाची साथ रसिका, अरे आज मी धन्य झालो. आणि म्हणून बघा मित्रांनो, म्हणायचं आहे काय, स्तवन आपल्या चरणावरती ठेवतोय. म्हणून म्हणतोय, लक्ष असावं की शब्द सुमने मी वाहतो तुम्हाला. हे रसिक राजा, अरे शब्द सुमने मी वाहतो तुम्हाला. रसिकाज तुझ्या चरणाला, रसिकाज तुझ्या चरणाला वंदितो या सभारणाला, वंदितो सभारणाला.
ठिकाणी आयोजकांनी 1 तासाचा वेळ दिलेला आहे आणि निश्चित 1 तासामध्ये निश्चित मित्रांनो कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि करणार आहे आणि म्हणून सवाल या ठिकाणी झालेला आहे. आज या वर्षी मित्रांनो या वर्षातला मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे माझे मित्रांनो 4 कार्यक्रम झालेले आहेत आणि बरेच वर्षानं मला वाटतं कदाचित 4-5 वर्षानं असेल शाहिरांचा आणि माझा आजचा हा पहिला 4-5 वर्षानंतरचा ओपनचा मित्रांनो हा पहिला शो आहे आणि म्हणून बुवा आजचा जो कार्यक्रम आहे मित्रांनो हा निश्चित कारण बुवा पण अतिशय नामवंत गुणवंत. आता आल्यावर त्यांचे गुण बघा है ना बाई. आणि निश्चित मित्रांनो आजची जी बारी आहे बुवा तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. राजेश भाऊ म्हटलं की बारी मित्रांनो झापूक चुपूकच असते है ना. मग बुवाना मुख्य टेंगू देवे ना झोपल्यावर काय हो बुवाना मुख्य टेंगू देवे काय गोलीगत देऊया ना. अगदी दोन्ही आम्हा कलाकारांना शेवटपर्यंत मित्रांनो फक्त अशीच तुमची साथ राहू देत. आणि म्हणून बुवा तुमचं जे कारकून आहेत ना खरडवायला त्यांना पण सांगा की कानाची भोका उघडी ठेवा कारण मी बोलतोय का तिथं खरडवता दुसराच काहीतरी. तुमच्या कानात जर कोण मुतला नसा तर तुम्ही बाहेर या. तुम्ही लिहून घ्या बुवा मी काय म्हणतोय ते. हा मी म्हणतोय बुवा इथं आल्यावर बोलता दुसरंच काहीतरी म्हणून म्हणतोय. बघा गण गाता मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं. बिना सखा गणेशा मज कोण नाही मकन कनात भरला तू देवा अरे साऱ्या विश्वाच्या ठाई मनामुखी घेता तुझे देह भान हरपून जाई की नाममुखी घेता तुझे हे माझे देह भान हरपून जाई मदास म्हणून राहीन सदैव देवा अरे मीच तुझ्याच पाय. आणि म्हणून बघा मित्रांनो या वर्षी बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घराघरात झालं. 1.5 दिवसाचे बाप्पा 5 दिवसाचे बाप्पा गौराईचं देखील कालच विसर्जन मित्रांनो झालेलं आहे. अजून 10 दिवसाचा बाप्पा या ठिकाणी आहे. पण ज्या आधी मायेच्या लाडक्या पार्वती पुत्रानं 33 कोटी देवांमध्ये कार्यरंभी पहिला पूजेचा मान मिळवला त्या विघ्नहर्त्याला आज चराचरामध्ये जळी स्थळी काष्टी पाषाणी हा भरून उरलेला विघ्नहर्ता आहे. आणि म्हणून गण मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय म्हणायचं आहे काय. आणि एक वाखण्याची गोष्ट आहे मित्रांनो शाहिराणी गेल्या वर्षी माझ्यासोबतच बुवा म्हणजे राजेश बुवा तुमच्यासाठी किती गुणी आहे बघा. चांगला माझा पायगुण आहे. बुवानी माझ्यासोबतच गेल्या वर्षी गण गायला होता आणि अतिशय सुंदर गण आहे बुवांचा. अगं सांगा ये काय काय आणू आहे ना तुझ्या गणपतीला सुंदर बुवांचा गण. पण आमच्या घराण्यातल्या एका शाहिराणी बुवांच्या गणाला उत्तर दिलं. ते बुवा परवाच्या वाटतं बारीमध्ये त्यांच्या बोलून गेले की म्हणतात मी राजेश बुवाला लावला तर तुला का दुखला. बुवा राजेश बुवाला लावायला बाबांना विचारून आहे घरात ना कारण राजेश बुवाला लावलात. गण बुवा लावायची गोष्ट नाही गण ही गायची गोष्ट आहे. बरोबर आहे ना. गण ही गायाची गोष्ट आहे बुवा आणि राजेश बुवाला लावायला राजेश बुवा काही एवढा सोपा पेपर नाही तुमचा सुटायला बुवा लवकर. म्हणून म्हणायचं बघा की आळवी तुम्ही रणी आज तुला रे श्री गणनायका हो आळवी तुम्ही रणी आज तुला रे श्री गणनायका ओ सिद्धी विनायका तू मंगलदायका
जयकार 1 2 3 4
दादांनी मला 4-5 वर्षापूर्वी पॅडला साथ दिली होती. उत्कृष्ट पॅड वादक आहेत. दादांच्या माध्यमातून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आता स्तवन आणि गण झालेला आहे, बरोबर आहे ना? आता बुवा बारी खदलव आणि कोदलव. आणि म्हणून मित्रांनो गवळण या ठिकाणी गातोय. माझ्या माय मावल्या समोर बसलेल्या आहेत. आधी मायेची बाजू मांडतोय. माय मावल्यानो तुमची बाजू मांडतोय. बुवा दाढी मिशीवाला आहेत आहे ना? आणि म्हणून शाहीर आज गवळणजी तुम्हाला गातोय. नवीन विषय आणलेला आहे, कारण आतापर्यंत मित्रांनो बुवाना सगळा नवीनच देत आलोय. आणि म्हणून आज देखील गवळणीचा विषय हा बुवा तुमच्यासाठी खास आणलेला आहे ना? लांडोऱ्यानो आता इकडे लक्ष द्या. तुमच्या हातात पण घ्या पेन. जे कारकून आहेत ना तुमचा घरडवणारा त्यांना पण सांगा चांगला लिहा म्हणा. अगदी काय हाय काय करू नका लिहिताना. आणि म्हणून है ना चिन टपाक डमडम. लांडोऱ्यानो चिन टपाक डमडम. तुमचा डमरू वाजवतो मी आज बरोबर कसा तो बघा. आणि म्हणून मित्रांनो गवळण गातोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे बरी नाही का नाही तुझी हराम खोरी. मग ठेवली होती मी बांधून कान्हा. अरे तुझ्या कमरेला दोरी. मग नजर ठेवून होत्या साऱ्या. काना ए माझा किसना आता पाजाऊ तुझा निसना बघू. अरे नजर ठेवून होत्या साऱ्या काना तुझ्यावरती गवळ्याच्या पोरी. आणि स्वतःच्याच घरात कान्हा. सांग तू का केली चोरी. आणि म्हणून बघा वा आता लावा तुमचं कान इकडे म्हणून म्हणतोय. आज 10 नंबरचं सरकार आन पंढरी फडके किंग मेकर. मग तू भेटले जावा मी गुन्ह्यात. हो मला अटक करा हो पुण्यात. हो बुवा सुपारीची खांडा तुमची खांडा असेल तर माझा अडकीत आहे बुवा. तुम्हाला मागा पण म्हटलंय. आता आल्यावर म्हणतील यांचा काय मी देणेकरी नाही. यांचा आपण काय खाऊन नाही. यांच्या काय म्हणतात कुपनात काय माझी गुरा गेली नाही. बुवा गुरा जर गेली तर हा गुराकी पण तसा मजबूतच आहे बुवा. वाकड्या मिडीला वाकडा स्नेम कसा काढतो बघा बुवा म्हणून म्हणतोय. अरे बोलू न खोट भरू नको तू पोट. काना हे सावल्या ऑल वेस्ट इंडिज बघा. अरे बोलू न खोट तू भरू नको पोट. नाही घेणार कान्हा मी खपून. राधा काय म्हणते कानाला. अरे बोलू न खोट तू भरू नको पोट. नाही घेणार कान्हा मी खपून. तुला पाहिला राधेन लपून. काना अरे तू तुझ्या घरात काय करत होतास ना हे राधेनं तुला लपून बघितलंय. कारण आमच्या दह्या दुधाच्या माठ फोडून आमच्या दह्या दुधाची नासाडी करायचास. अरे पण मेल्या म्हणजे मित्रांनो भले ना स्वतःचीच मोरी आणि ह्याची चोरी कशाला हवे. बरोबर आहे ना? मग राधेनं तुला काय करताना बघितलं हे काना ऐका म्हणून म्हणतोय. बोलू न खोट तू भरू नको पोट. नाही घेणार राधा मी खपून. तुला पाहिलाय राधेन लपून. बघा अरे तुला पाहिलाय या राधेन लपून. मग तू खाताना घरच चुपून.
तुला पाहिलंय राधेन लपून, तुला खाताना घरच वरापतोय नुसता चुकतोय. म्हणजे का ना, अरे 9 लाख गाई गुरांचा मालक तू आणि स्वतःच्याच घरात दह्या दुधाची चोरी करतोयस. बरं करतोयस ती करतोयस अगदी चाटून है ना, झापूक झुपूक करून खातोय नुसता चाटून पुसून. मग तुझ्या पण घरात आहे ना, तुझ्या पण 80च्या घरात आहे ना, एवढा दह्या दुधाचा ढेरका भरलेला आहे. मग चोरी करून तुला खायची गाणं काय गरज आहे. म्हणून म्हणायचं बघा, बोलू नको खोट भरू नको पोट, बोलू नको खोट भरू नको पोट, नाही घेणार काना मी खपून. तुला पाहिलंय राधेनं लपून, तुला पाहिलंय राधेनं लपून, तू खाताना घरचं चुकून. पाहिलंय राधेनं लपून, तू खाताना घरचं चुकून. पाहिलंय राधेनं लपून, तू खाताना घरचं चुकून. मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय मित्रांनो भुवनपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा म्हणून विश्लेषण करतोय विषयाचं. म्हणायचं काय आहे बघा मित्रांनो, हाच विषय मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे माझे 4 कार्यक्रम झालेले आहेत यावर्षी मित्रांनो. शाहिरांना विषय ज्ञात आहे, पण माझ्या समाजाच्या माहितीसाठी विषय असावा म्हणून सांगतोय. लक्ष असावं की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी
पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर. खाली माझ्या विषयाची टीप अशी आहे की नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित आहे बुवा. तुम्ही ज्ञानी आहात, वाचक आहात आणि आज कुठेतरी अपेक्षा करतो की निश्चित माझ्या विषयाला बुवा हात घालण्याचा प्रयत्न करा. जर माझ्या ग्रंथाच्या नुसार, माझ्या पुराव्याच्या नुसार जर शाहीर आजचं उत्तर तुमचं योग्य दिलं तर निश्चित या समाजाच्या साक्षीनं शाहीर तुमचा जाहीर सत्कार करेल. पण उगाच जर बुवा वडाचं तेल जर वांग्यावर काढलं तर मग बुवा दुसऱ्या बारीत तुम्हाला बुकीट टेंगुल दे अगदी गोलीगत. आणि म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. राजेश बुवा अहो लांबोरे बुवा आहे लय हट्टी. मजारी घेतली तुम्ही लांबोरे बुवा, मजारी घेतली तुम्ही लांबोरे बुवा माझ्या शिकट्टी. बुवांचा लगेच ताट, बुवांचा लगेच ताट होतो. राग येतो बुवांना लगेच, इगो हार्ड होतो त्यांचा. हा की जरी घेतली तुम्ही लांबोरे बुवा माझ्या शिकट्टी. पण मग आज या सामन्यामध्ये लांबोरे बुवा अहो हा राजेश बुवा तुम्हाला देणार नाही सुट्टी. अरे बघा विषय गातोय बघा मित्रांनो. शेवटचा विषय एक मुकडा एक अंतरा ठेवतोय कारण टायमिंग झालेला आहे आणि एका तासामध्ये बारी संपवायची आहे. म्हणून मित्रांनो शेवटचा विषय गातोय. म्हणायचं आहे का बघा की प्रश्न हा साधा तू फोड तुऱ्याच्या विकासची लांडर रे बुवा. माझा प्रश्न हा साधा फोड तुऱ्याच्या दादा तुला शास्त्रात मी कोंबल. अरे तुला शास्त्रात मी कोंबल. मग का उगाच तू बोंबल असा करी तसा करी जे भन. तुला शास्त्रात मी कोंबल. मग का उगाच तू बोंबल हो ना म्हणेनो. मग का उगाच तू बोंबल. अरे सांग तुला काही माझं झोंबल. उगाच तू बोंबल सांग तुला काही माझं झोंबल. शास्त्रात मी कोंबल. उगाच तू बोंबल सांग तुला
कोंबल अरे सांग तुला काय माझं झोंबल. आणि म्हणून मित्रांनो, 1 तासाचा मला वेळ दिला होता, त्या वेळेमध्ये निश्चित या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या तऱ्हेनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय दिला, त्याच तऱ्हेनं शाहिरानं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. शाहिरानं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा. पण बुवा, बारी जेवढी तुम्हाला तापून करता येईल तेवढी निश्चित तुम्ही करा. या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या मित्रांनो साक्षीनं साथीनं प्रथम फेरीची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.